फाशी द्या फाशी द्या फाशी द्या. कसं सरकार फाशी देईल? हे मोदी सरकार फाशी देईल का? मी तर म्हणतो इमानदारीच्यानं त्या बलात्कार करणाऱ्याला सांगतो, कोण्या पोरीवर कोण्या माय बहिणीवर बलात्कार केल्यापेक्षा ना या देशाचा मुख्यमंत्री जो आहे ना देवेंद्र फडणवीस, त्याची बायकोला माल बनवून फिरते, त्या बायकोवर बलात्कार करणं. गरीबाच्या लेकरावर केल्यापेक्षा त्या मालावर करणं मना चांगला बलात्कार आहे की नाही? तवा त्याला समजत यायले काय माहिती माय बहिणीवर बलात्कार झाला तेव्हा दुःख काय होते. आत्ताच मी एक अंजली भारती नावाच्या बाईचा व्हिडिओ बघितला आणि तळपायाची आग मस्तकात गेली. राजकीय विरोध असू शकतो, पण भर कार्यक्रमात मुख्यमंत्र्याच्या पत्नीवर बलात्कार करा अशी चिथावणी देणं, ती सुद्धा एका बाईने. अंजली भारती नावाच्या या बाईच्या बुद्धीची कीव करावी तितकी थोडी आहे. अशी भाषा म्हणजे मानसिक विकृती असून या बाईवर आणि ज्यांनी कोणी हा कार्यक्रम आयोजित केला त्याच्यावर तात्काळ कठोर कारवाई झालीच पाहिजे. श्रद्धेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो समोर उभं राहून बलात्कारासारख्या गुन्ह्याचं समर्थन करणं, त्या वक्तव्यावर टाळ्या पैसे उधळलं जाणं आणि ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून मिरवणं हे समाजाच्या अधपतनाचं भयानक भयावह असं चित्र आहे. पण बाबासाहेबांनी दिलेला संविधानाचं शस्त्र आमच्याकडे आहे. अशा सामाजिक किडीवर कायदेशीर प्रहार कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.